पण इकडे आज डिस्कस करणार आहोत हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, जिकडे आपल्याला 4 ऑप्शन दिले आणि कोणतं ऑप्शन ते करेक्ट आहे ते आपल्याला निवडायचं. ओके, आता इकडे काय दिलंय, इन राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये, पण इकडे राईट अँगल ट्रायंगल आहे का, नाही आहे. चल आपण एक ड्रॉ करून घेऊया. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल घेतलंय PQR, जिकडे अँगल Q 90 डिग्री आहे. सांगितलंय द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स मेकिंग द राईट अँगल. म्हणजे काय, सम म्हणजे एडिशन, एडिशन ऑफ काय, एडिशन ऑफ द स्क्वेअर्स, म्हणजे एडिशन करायचंय कशाचं, स्क्वेअर्स, कशाचं स्क्वेअर ऑफ द साइड्स मेकिंग द राईट अँगल. राईट अँगल म्हटलं तर कोणतं अँगल आहे, ते आहे अँगल PQR. ओके, याला कोणते दोन बाजू आहेत जे या अँगलला फॉर्म करतात, ते आहे PQ आणि QR. त्यांनी सांगितलंय सम ऑफ द स्क्वेअर, म्हणजे एडिशन ऑफ द स्क्वेअर्स ऑफ PQ अँड QR. म्हणजे आपल्याला दिलं PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर, ते किती आहे 169. पण आपल्याला हे सगळे स्टेप्स इकडे लिहायचं आहे, MCQ आहे ना, नाही. MCQ सोडायचे, तुम्हाला हे स्टेप्स लिहिण्याची गरज नाही. पण मी तुम्हाला इकडे का दाखवतोय, कारण हे सम जर आपल्याला एका मार्काला आलं, MCQ फॉर्म मध्ये नाही आलं, एका मार्कासाठी आलं नॉन MCQ फॉर्म मध्ये, आणि नाही तर 2 मार्कासाठी आलं, तर स्टेप्स कसं लिहायचं, कसं रिझन लिहायचं ते पण. ओके, म्हणजे याला आपण मार्क करूया. रिझल्ट नंबर 1 हे आपल्याला दिलंय. ओके, आता काय सांगितलंय, व्हॉट इज द लेंथ ऑफ द हायपोटेन्यूज. आपल्याला हायपोटेन्यूजचं लेंथ म्हणजे पिअरचं लेंथ फाइंड करायचंय. तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूज फाइंड करायचं म्हणजे आपण इकडे काय युज करणार, तुम्ही बरोबर काय युज करणार, पायथागोरस थिअरम. आता पायथागोरस म्हटलं तर काय लिहिणार आपण, इन ट्रायंगल PQR, म्हणजे पहिल्यांदा ट्रायंगलचं नाव लिहायचं आणि तिकडे लिहायचं अँगलचं मेजर 90 जे आहे त्या अँगलचं नाव लिहायचं, अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. आता हे राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे आपण पायथागोरस थिअरम युज करू शकतो. म्हणजे काय येणार आपल्याला, PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर, आणि याचं रिझन काय येणार आहे, बाय पायथागोरस थिअरम. हे लिहिलं. आता हे एका मार्कासाठी विचारलं, 2 मार्कासाठी विचारलं, MCQ फॉर्म मध्ये नाही आलं तर स्टेप्स लिहायचं. ओके, आता सबस्टिट्यूट करा. PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, ते किती आहे 116. म्हणजे आपण काय लिहिणार, PR स्क्वेअर इज इक्वल टू 116. कुठून आलं ते, फ्रॉम 1. आपल्याला फाइंड करायचं पीआरचं व्हॅल्यू. पीआरचं व्हॅल्यू फाइंड करायचं म्हणजे काय करायचं, स्क्वेअर रूट ऑफ 169, आणि स्क्वेअर रूट ऑफ 169 किती आहे 13. म्हणजे आपल्याला पीआरचं व्हॅल्यू आहे 13. आणि हे झालं, पण इकडे रिझन काय लिहायचं, टेकिंग स्क्वेअर रूट्स. आता पीआरचं लेंथ आलंय म्हणजे आपल्याला हायपोटेन्यूजचं लेंथ मिळालंय, म्हणजे पीआरचं लेंथ मिळालंय, तेच आपल्याला फाइंड करायचं होतं. म्हणजे आपण शेवटी लिहू शकतो इकडे लेंथ ऑफ द हायपोटेन्यूज 13 युनिट्स. पण आता MCQ फॉर्म मध्ये आलं तर आपल्याला हे सगळे स्टेप लिहायचे नाही, फक्त काय लिहायचं, ते कॅल्क्युलेशन करून बघायचं बाजूला. ओके, PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर, तुम्ही ट्रायंगल नाही तरी फॉर्म केलं, जरी नाही फॉर्म केलं तरी पण तुम्ही काय लिहू शकता. ओके, सम ऑफ द स्क्वेअर म्हणजे 169 इज इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर, म्हणजे हायपोटेन्यूजचं लेंथ किती आलं 13. डायरेक्टली येणार ना. पण स्टेप्स लिहून दाखवायचे, एका मार्कासाठी 2 मार्कासाठी आलं, विथ स्टेप विथ रिझन असं लिहायचं. आणि आपलं करेक्ट ऑप्शन काय, MCQ मध्ये आलं तर काय लिहिणार आपण, ते करेक्ट ऑप्शन आहे B. म्हणजे आपण तिकडे लिहिणार ऑप्शन B 13. समजलं, सम एकदम सोपं आहे. पायथागोरस थिअरम वर आवडलं म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी चॅप्टर प्रिपेअर करताय एक्सरसाइज 1.3 साठी इकडे क्लिक करा, 1.4 साठी इकडे क्लिक करा. मी तुम्हाला भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.